सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन, महांकाली कलेक्शन होलसेल दालन, नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता, आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी, तेही होलसेल दरामध्ये, फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच। आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही, तेव्हा एकदा अवश्य भेट द्या। महांकाली कलेक्शन, महांकाली साखर कारखान्यासमोर, मेन रोड, कवठे महांकाळ। लोकप्रतिनिधींचे पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष, सोशल मीडियावर दावे। माजी खासदार संजय काका पाटील यांचा आमदार रोहितदादा पाटील यांचे नाव न घेता आरोप। तासगाव तालुक्यातील सिंचन प्रश्नावरून माजी खासदार संजय काका पाटील यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींवर जोरदार हल्लाबोल केला। तालुक्यातील शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झाला असताना लोकप्रतिनिधी मात्र या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करून केवळ सोशल मीडियावर पाणी आल्याचे पोकळ दावे करत असल्याचा आरोप संजय काकांनी केलेला आहे। तासगाव येथील जलसंपदा विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर आयोजित ठिय्या आंदोलनादरम्यान त्यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींना धारेवर धरले। तालुक्याला हक्काचे पाणी मिळवून देण्यात विद्यमान यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र सध्या दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। ताकारी व टेंबू उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील गावांमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। मार्च महिना संपत आला तरी उन्हाळी आवर्तन सुरू झालेले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या पार्श्वभूमीवर लाभधारक शेतकऱ्यांसह संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले। प्रसार माध्यमांशी बोलताना संजय काका पाटील म्हणाले, आम्ही सत्तेत असताना सर्व विभागाशी समन्वय साधून वेळेत पाणी उपलब्ध करून देत होतो, मात्र सध्या लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा श्रेयवादात अधिक रस असल्याचे दिसून येते। शेजारच्या मतदारसंघामध्ये 2-2 वेळा पाणी फिरून आले तरी तासगाव तालुक्यावर अन्याय का होत आहे याचे उत्तर लोकप्रतिनिधींनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली। द्राक्ष बागांच्या छाटण्या व ऊसाच्या पिकासाठी पाण्याची अत्यंत गरज असताना पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले। जलसंपदा विभागाच्या नियमानुसार 5 मार्चपासून उन्हाळी आवर्तन सुरू होणे अपेक्षित होते, मात्र मार्च महिना अखेरपर्यंत योजना बंद असल्याने प्रशासनावरील पकड ढिली झाल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप देखील संजय काकांनी केला आहे। या आंदोलनादरम्यान कार्यकारी अभियंता ताकारी व टेंबू विभाग यांना निवेदन देण्यात आले। ताकारीच्या मुख्य कालव्यातून येरडा नदीत पाणी तातडीने सोडण्याची मागणी करण्यात आली असून नियोजन त्वरित न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संजय काकांनी दिलेला आहे। या आंदोलनामुळे तासगाव तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून आगामी काळात संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। यावेळी माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। आज आंदोलन आमच्या तालुक्यामध्ये 3 योजनांचं पाणी येतं। त्या तिन्ही योजना आमच्या आतापर्यंत जे 5 तारखेपर्यंत पाणी यायला पाहिजे होतं मार्चच्या 30 तारखेपर्यंत नाही। आमच्या पलीकडनं जे पाणी येतात दोन्ही मतदारसंघामध्ये अतिशय 2-2दा पाणी गेलं तरी तासगाव तालुक्यामध्ये पाणी आलेलं नाही। ह्या तीव्र भावना लोकांच्या शेतीचं नुकसान व्हायला लागलेलं आहे। मागच्या वर्षी अडचण आहे, यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की दुष्काळ तीव्र होईल, तो अल निनोचा मोठा परिणाम आहे। तरी सुद्धा या इरिगेशन खात्यानं आमच्या तालुक्यामध्ये पाणी देण्याची भूमिका घेतली नाही, त्याच्यामुळे प्रचंड मोठं नुकसान व्हायला लागलेलं आहे। या लोकांच्या तीव्र भावना म्हणून आम्ही 1-1.5-2 तास ठिय्या आंदोलन केलं आणि या अधिकाऱ्यांना तातडीनं सगळे मागचे पाणीचे ताकारी असेल, आरफळ असेल, टिंबू असेल, म्हैसाळ असेल, वेगवेगळ्या योजनेखाली वेगवेगळी गावं येतात, त्या गावांना पाणी देण्यासाठी जर पाणी लवकर सोडलं गेलं नाही तर शेतकरी आक्रमक होतील, कायदा सुव्यवस्था बिघडेल। आणि या तालुक्यामधल्या लोकप्रतिनिधींनी रोज मोबाईलवरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातंय ठरल्याप्रमाणे पाणी येतंय, ठरल्याप्रमाणे पाणी येतंय। हे गेले महिनाभर सोशल मीडियावर ऐकतात। लोकांना पाणी पाहिजे, श्रेयवाद नंतर करा, आधी इथं श्रेयवाद चाललाय, पाणी का अजून आलेलं नाही, याही भावना मोठ्या आहेत। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही या इरिगेशन खात्याला जाब विचारायला आलो, त्यांनी त्या बाबतीमध्ये आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत। आतापर्यंत महिना झालं पाणी नाही, या अवस्थेमुळे शेतकरी अतिशय अडचणीत आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे। आमदारांचं असं लोकप्रतिनिधींचं लक्ष पाहिजे।
आम्ही ज्यावेळी पदावर होतो त्यावेळेला समन्वय साधून पाणी आणत होतो, पण हे कुणाचा वाईटपणा घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे या तालुक्यामध्ये पाणी यायला तयार नाही. आपल्या मतदारसंघाची काळजी निश्चितपणानं केली पाहिजे, पण ती का घडत नाही हे मात्र न सुटलेलं कोड आहे. खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याध, फिशर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.